जगद्गुरु जगदवंदनीय पंचम वेद निर्माते फक्त निर्माणच करणारे नव्हे तर तळागाळापर्यंत पोहोचवणारे देवमान्य संत वैराग्य संत शिरोमणी पाचव्या वेदाचे जनक असे असणारे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 जन्माचा तुम्हाला समजेल उमजेल पचेल असा सुंदर अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे.
काय करता? दूध फेकता, मग म्हशीला फेकता, उसका फेकता, तर चौकट मग फेकता. अंगाला चिपकून सुद्धा तूप वाया गेलं नाही पाहिजे. बघा, मग तुको आता बघा, भाजी आता चमचा, तुपाचा चमचा वेगळा, भाजीचा
कसं तर पाहू बरं का. एखाद्याचं लग्न झालं, सुंदर पत्नी मिळाली, लोक काय म्हणतात त्याला तो भाग्यवान आहे. एखाद्याचा मुलगा चांगला निघाला, लोक काय म्हणतात त्याला तो भाग्यवान आहे. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, लोक काय म्हणतात त्याला तो भाग्यवान आहे. तुम्ही बोलत चला बघा. एखाद्याला सुंदर पत्नी मिळाली, लोक काय म्हणतात भाग्यवान आहे. एखाद्याकडे भरपूर पैसा आला, लोक काय म्हणतात त्याला तो भाग्यवान आहे. बघा, चांगली पत्नी, चांगला मुलगा, भरपूर पैसा, मान, धन हे आपल्या दृष्टीने संसारिक दृष्टीने भाग्य म्हणतात. पण महाराज परमार्थिक दृष्टीने भाग्य कोणतं तर भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. कोणता तर संतांच्या सहवासात राहायला मिळणं भाग्य, देवाने जवळ करणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. बघा, देवाने जवळ करणं भाग्य, पण माणसाने जवळ करणं भाग्य. माणसाचं काय महाराज, माणसं आज जवळ करतील, उद्या सोडून देतील. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते हैं, लेकिन जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपल्याला चांगलं असतं तेव्हा आपल्या इशाऱ्यावर लोक नाचत असतात, आणि जेव्हा आपल्या वाईट वेळ आली की आपलीच लोक आपलीच साथ सोडत असतात. विठ्ठल देवाने जवळ करणं भाग्य, माणसाने जवळ करणं भाग्य नाही. माणसे वातावरणानुसार बदलत असतात. तसं सांगू का तुम्हाला? बघा, मगाशीच मी सांगितलं, डबल एकदा सांगते. मायाला तुम्ही बोला, मला सांगा, चहा कशी पडली तर चहा काय करता? फेकता. आणि तीच माशी तुपात पडली तर काय फेकता? माशीला फेकता. नुसतं फेकत नाही, अवघड झोपते तर मग फेकते. बघा, मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, माशीला फेक, चहाला फेकता, तुपाला का फेकत नाही? उत्तर सोपं आहे महाराज. तूप कितीच आहे? 1003. चहा कितीच आहे? 5 रुपयाचा आहे. ते चहा फेकायला परवडतो, पण तूप फेकायला परवडत नाही. बाया माशीला फेकतात आणि म्हणतात पाण्यावर पाण्यावर काय होत नाही, पाण्यावर वातावरणानुसार माणसं बदलतात. तोंडावर म्हणतात महाराज खूप गोडी कीर्तन करतात, आणि मागं म्हणतात मग काय करायचं त्याला. ही आजकालची परिस्थिती आहे बरं का. एखाद्या नेत्याची ओळख करून द्यायची असते तर म्हणतात महाराज साहेब आहेत म्हणून आमचं गाव आहे, जो काही विकास झाला तो फक्त आणि फक्त कुणामुळे? साहेबांमुळे. आणि साहेब जरा पुढे गेले की महाराज आता जाऊन यांचा आपला दिन खाल्लं. ही आजकालची परिस्थिती आहे बरं का. देवाने जवळ करणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. बघा, सध्या तर आपल्याला भगवंताने जवळ केलं आहे, म्हणून तर म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. बघा, देवा जगण्याच्या लायक तू आम्हाला केलंस. बघा, देवाचं नाव घेतोय म्हणून आज आहोत. देवाने आपल्याला जगण्याच्या लायक बनवलं. देवाचं म्हणा, नाहीतर एवढ्या कमी वय 75 आणि 80च्या म्हाताऱ्यांना घेण्याच्या लायक तू देवा आम्हाला बनवलंस. कळतंय ना माझं म्हणणं? अहो, तर हाताच्या बोटाप्रमाणे लोक जगतात हो, या लायक ते देवा तू आम्हाला केलंस. बघा, देवाचं नाव घेतोय म्हणून आज आहोत. म्हणून देवाने जवळ करणं भाग्य, संतांनी जवळ करणं भाग्य, संतांचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य. आता म्हणजे किती वाजता हो? 10:30 वाजता. बोला, 10:30 वाजता.
सुरुवात झाली की कोणता शब्द येत असतो? बोला ना आता, आता बोला, बोला ना आता. कोणता? तर आता हा शब्द येत असतो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. तुकोबा म्हणतात माझ्या जीवनाची चिंता होती, ती चिंता तर राहिली नाही. पण ऐका, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता आहे. बघा आता मी बोलत चालेल, तुम्ही चिंता म्हणायचं. मी बोलले की तुम्ही चिंता म्हणायचं. बघा जेवायला मिळेल का नाही? बोला बोला बोला. चिंता. झोपायला मिळेल का नाही? चिंता. तुम्ही बोलत नाही याची बोला चिंता. बघा तुम्ही बोलत चला. कीर्तनाला आले पण टेकायला खा मिळेल का नाही? चिंता. बघा जे टिकून बसतात त्यांच्याबद्दल माझी काही हरकत नाही, तुमच्याविषयी बोलत नाही. बघा कीर्तनाला आले पण टेकायला खा मिळेल का नाही? मोठ्याने बोला ना जरा. चिंता. बघा एखाद्याचं लग्न झालं, मुलगा होईल का नाही? चिंता. बरं मुलगा झाला, जगेल का नाही? बरं जगला. पुढं चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? मिळालं चांगल्या शाळेत ऍडमिशन. पुढं अभ्यास करायला का नाही? आणि अभ्यासच केला नाही तर काय करता? बघा असंच एक पोरगं शाळेच्या आवारात झोपलेलं होतं. त्याची मास्तर आली म्हणले, काय बाळा असं काय झोपलं? तिथे वर्गात जाऊन वाचतं, तास चालू आहे. ते पोरगं म्हटलं, सर वर्गात बसल्यावर काय होईल? बरोबर ना, वर्गात बसल्यावर काय होईल? शिक्षक म्हटले, अरे वर्गात बसल्यावर जे शिकवते ते तुला समजेल. आणि समजल्यावर काय होईल? आणि समजल्यावर तुला अभ्यास करायला सोपं जाईल. आणि अभ्यास करायला सोपं गेलं पुढं. आणि पेपर मध्ये चांगले मार्क पडले. आणि पडले पेपर मध्ये चांगले मार्क पुढं. आणि पेपर मध्ये चांगले मार्क पडले, तुला चांगले कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. आणि मिळालं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन, त्याचं काय? आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यावर तुला चांगली डिग्री मिळेल. आणि मिळाली डिग्री पुढं. आणि तुला चांगली नोकरी
पण बिल भरण्यासाठी एक जागा रिकामी ठेवली आहे. अहो अरे मी तुम्हाला बिल मागायला येणार नाही, पण तुमच्या गावामध्ये वर्षातून एकदा माझ्या नावाचा सप्ताह होणार आहे. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी न मागता बिल भरावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून ज्याचं ज्याचं बिल राहिलं असेल त्यांनी आपापली पावती फाडून घ्यावी. आणि हे बघा आपल्याला यावर्षी आपल्या गावामध्ये हनुमंतरायांचं मंदिराचं कामकाज करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि जी माझ्या आजच्या कीर्तन रुपयाचं जे पाकिट असेल ते मंदिराच्या कामकाजाकरता देण्यात यावं अशी माझी इच्छा आहे. आणि सर्वांनी सहकार्य करावं. आणि तुम्हाला चिंता करायची ना तर याची चिंता करा. महाराजांच्या जीवनामध्ये एकच चिंता होती, ती म्हणजे कोणते? काय आम्ही उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन.
साठवला. संपुष्ट म्हणजे आपल्या आतल्या आत. बघा, संपुष्ट या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या आतल्या 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 आत जो अतिशय आत आहे त्याला संपुष्ट असं म्हणतात. मग तुकोबाई म्हणतात तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या हृदयात साठवला. बघा, भगवंताला हृदय साठवण्यासाठी हृदय ही चांगली जागा आहे. हृदय सोडून भगवंताला दुसरीकडे राहायला आवडत नाही. मग तुकोबाई म्हणतात तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या हृदयात साठवला. लोक म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हटली कुठूनच नाही आणून साठवला. तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण आमच्या अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नाही आणि ते ज्ञान आम्हाला संतांच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं. हेच महाराज अभंगाचे शेवट.
सेवा करा. त्यांना दुःख होईल असं कधी वागू नका. अरे आई म्हणजे आई माईचा सागर चैतन्याची भगड समुद्राचा पाझर असते हो. आई आई भाजीचा मीठ हक्काचा व्यासपीठ असते हो. आई आई पावसाच्या धारा थंडगार वारा माईचा उभार असतो हो. आकाशाचा कागद पर्वताची लेखणी आणि समुद्राची शाही केली ना तरी सुद्धा त्या आईची महती लिहिली जात नाही. आई ती आई असते नसते सांभाळणारी ताई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही ती असते आई. बघा निश्चितच आई आपल्या मुलावरती खूप प्रेम करत असते हो. पण त्या बापाचं काय का विसरतो आम्ही असते बापाला. बघा एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. कवीने आईवरती कविता केल्या, कथाकाराने आईवरती कथा केल्या, व्याख्यात्याने आईचं
कुठेतरी चांगल्या कामाकरिता चाललो की लावली अहो आहे त्या बापाची ओळख आणि लगेच बोलत होतो काय केलं तुम्ही माझ्यासाठी अरे विठाला
नव खरं बोला. तीच वर्षभर तुमच्यासोबत संसार करते. खरं बोला काय झालं? काही नाही ग. पाहुण्यानं 3 लाख हुंडा मागितला ग. पाहुण्यानं 3 लाख हुंडा मागितला. विठ्ठल विठ्ठल मोडून टाका 3 लाख हुंडा. अगं 3 लाख काय 4 लाख लागू दे. मुलगा सुंदर आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. माझी दीदी राणी सारखा संसार करेल तिथं. 3 लाख काय 4 लागू दे, 4 काय 5 लागू दे. जर पैसे कमी पडत असतील ना तर मी माझं जमीन विकेल, घर विकेल आणि तरी सुद्धा हा पैसे कमी पडले ना तर मी स्वतः गहाण राहील. माझ्या तायांनो, माझ्या बहिणींनो, या जगात तुमच्यासाठी एकच व्यक्ती गहाण राहणारी. त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा. त्यांना दुःख होईल असं कधी वागू नका. आणि दुसरी गोष्ट, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा. कारण त्या विचाराची आज काळाला खूप गरज आहे. अहो, रुद्राचा अवतार तुम्हाला ठसा होता. रुद्राचा अवतार तुम्हाला ठसा होता. अरे विचार त्या सह्याद्रीला आणि विचार त्या लहरींना की माझा शिव कसा होता, की माझा शिव कसा होता. अहो 19 फेब्रुवारीला 1630 या दिवशी शिवनेरीवर एक तारा चमकला बरं का. तो पंचा कडकडाट झाला. सनेचो घडे वाजले. एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडा कपाळामध्ये दुमडुमली. अरे माझा राजा जन्माला आला. अरे दुष्टांचा संहारी जन्माला आला. अरे माझा राजा जन्माला आला. अहो सूर्यास्ताला आला. सायंकाळ झाली. सूर्यास्ताची किरणे शिवनेरीवर आली आणि 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस अमर झाला. याच तरी दिवशी बाल शिवबा जन्माला. बघा इथे बसलेल्यांना काही जण वाटत असेल राजांनी पुन्हा जन्माला यावं. मला तर वाटतं की सर्वांनाच वाटत असेल की राजांनी पुन्हा जन्माला यावं. पण असं म्हणणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे. अहो कुठल्या तोंडाला म्हणता हो राजे पुन्हा जन्माला या? म्हणजे माझ्या राजांच्याच नावाखाली माझ्या राजांचंच दुरीत मिळवायला निघालात आणि म्हणता राजे पुन्हा जन्माला या? अहो म्हणजे माझ्या राजांचा फोटो गाडीवर लावता आणि एखादा त्याच गाडीवर बसून मुलींची छेड काढता. बोला ना, हे पाहायला अवतार राजांनी पुन्हा जन्माला. शिव्या गाळ करता, माऱ्या करता, कपाळाला चंद्रकोर लावता, भगवे मिरवता, कानात बाणी घालता, माणसांसाठी दाढी वाढवता. म्हणजे काय तुम्ही लगेच शिवरायांचे मावळे झालात का? शिव्या गाळ करता, माऱ्या करता. विठ्ठल शिवजयंतीला फक्त चंद्रकोर लावून, कपाळाला चंद्रकोर आणि भगवे मिरवून कोणी शिवभक्त होत नसता. शिवभक्त व्हायला भगव्या रक्तात रंगवावं लागतं. 26 जानेवारीला एका पाटलाने तरुण शेतकऱ्याच्या मुलीला सर्व समक्ष उचलून नेलं. तिची अब्रू लुटली. शिवरायांनी वयाच्या 14व्या वर्षी त्या पाटलाचा चौरंग केला. तुम्हाला माहित आहे चौरंग म्हणजे काय? चौरंग म्हणजे हातपाय कलंक करणे. हा जर काही जागताना असताना तर देवदानाचे कित्येक काही दिवस. अहो माता जिजाऊंनी जशी संस्कार माझ्या राजांवर केले ना तशी संस्कार आजकालची माय आपल्या लेकरावर करत नाही. म्हणून जर कोणी मत तोडला, निकट आत्महत्या, टेन्शन आला, निकट आत्महत्या, पेपर आवड गेला, निकट आत्महत्या. अहो झालंय तर आजकालच्या पिढीला काय कित्येक मुलं, स्त्री, पुरुष आत्महत्या करतायत. बोला ना, काय आदर्श घेता आपण शिवाजी महाराजांचा? आणि म्हणता राज्य पुन्हा जन्माला. अहो माझ्या राजाला पण अनेक संकट आली, पण माझ्या राजांनी प्रत्येक संकटातून सुटले. प्रत्येक संकटातून मार्गा वाटा काढल्या. पण माझ्या राजांच्या मनात असं कधी आलं नाही की आपण आत्महत्या करावी. माझे राजे कधीच कपाळाला हात लावून बसले नाही. प्रत्येक संकटातून सुटले, प्रत्येक संकटातून वाटा काढल्या. म्हणून तर आज हे हिंदवी स्वराज्य
वाकडी नजर टाकत असेल ना तर त्याची गळ केली जाणार नाही. अरे सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांच्या तर शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. हीच माझ्या राजांची शिकवण, हीच माझ्या राजांची शिकवण. माता जिजाऊंनी शिवांना एक आदेश दिला. शिवाजी राजे उठा, घोड्यावर बसा, आता तलवारी घ्या आणि शत्रूंचा निपात करा. ही महासाहेब जिजाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. क्रांतिकारी विचार ऐकून पार्श्वच्या अंगातील रक्त सळसळायला लागलं, सळसळलेलं रक्त उकळायला लागलं आणि उकळलेलं रक्त हिंदवी स्वराज्य निर्माण करूनच शांत झाले. विठाला विठा शिवरायांचे मावळे मांडण्यासाठी महाराजांचे कोणते विचार आचरणात आणावे हे थोडक्यात सांगते. बघा, दाढी वाढवणं, चंद्रकोर लावणं, कानात बाळी घालणं ही हल्लीची रीती चांगली गोष्ट आहे, पण केवळ बाह्य अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मांडण्यापेक्षा अंतःकरणामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार भानावून घ्या ही खरी माझ्या राजांना आदरांजली असेल. तुम्हाला एक सांगू का, माझ्या राजांनी उत्सवासाठी मिरवणुकीसाठी जन्म कधीच घेतला नाही. माझ्या राजांनी उत्सवासाठी आणि मिरवणुकीसाठी कधीच जन्म घेतला नाही. म्हणून माझ्या राजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा जन्म माझ्या राजांनी स्वतःला वाहून घेतला या कार्याची प्रेरणा घ्या. ही खरी शिवजयंती ठरेल बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा, कारण त्या विचारांच्या आज काळाला खूप गरज आहे, खूप गरज आहे. अहो आज 350 वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज नसते. ही खूपच मोठी शोकांतिक आहे. आज असं वाटतं पहिला पाठ उठा करायच्या पहिल्या चढाव्या आणि या अंतःकरणातून काळ जाते माझ्या राजाला साथ घालावी. विचारावं, सांगावं, ऐकावं. राज कशी उचलली होई भरलेली धार आणि तलवार, सांगा ना राज कशी उचलली ही भरलेली धार आणि तलवार. आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन, आमचे दोन, आमचा होतो एक चौकोनातले गेले दोन, तर उरलेले ना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती आज या महाराष्ट्राची झाली. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा, कारण त्या विचारांच्या आज काळाला खूप म्हणजे खूप गरज आहे बरं का. विठाला विठा. जे काही माझ्याकडून चुकलं असेल तर ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष. मला तुमची मुलगी म्हणून या ठिकाणी मला माफ करा. बघा, आज आपण इथे एकत्र जमलो, काही निमित्ताने एकत्र जमलो. मी प्रथमतः सांगून गेले तरी देखील सांगते. बघा, आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त गावकरी मंडळींच्या प्रेमाने ही सेवा माझ्याकडे आली. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते. बघा, आणि आपल्या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे आपल्या भागाचं वैभव, आपल्या भागाचं वैभव असे असणारे आपल्याच गावचे हा बाप्पा ज्यांचं मृदुंगाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या काय
चरणी प्रार्थना करते आणि झालेली सेवा आई वडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित आणि सेवा पूर्ण ज्ञानेश्वर